एका वेळेची गोष्ट आहे. मोहिनी नावाची एक स्त्री आपली सासू आणि पती यांच्यासोबत राहत होती. मोहिनी खूपच चिकट स्वभावाची होती. कधी कोणी गरजू किंवा गरीब दारावर आला तर त्यांना दान देत नव्हती. तिची सासू सुरेखा स्वतः दान करायची आणि आपल्या सुनेला सुद्धा असे करायला सांगायची. पण मोहिनी नेहमी असे केल्यावर राग करायची. हे घे, थोडी कणिक ठेव. देव तुमचे भले करो ताई, किती आभार मानू. अहो आई, आपल्या घरातली कणिक तुम्ही असे कसे कोणाला देताय? यांनाच सगळे दिले तर आपण कसे काय करणार? किती वेळा समजावले तुम्हाला की या भिकाऱ्यांना कणिक तांदूळ देऊ नका, आपले घर रिकामे झाले तर. बेटा, थोडी कणिक दिल्याने काही होणार नाही. तुझी सासू तर चांगले काम करत आहे. आम्हाला कसले पुण्यबिण्य नकोय. तुम्ही मला विचारल्याशिवाय कोणाला असे काही देऊ नका. तुमचा मुलगा दिवस रात्र मेहनत करून पैसे कमावतो. आता नंतर तुम्ही मलाच विचारणार की किराणा इतक्या लवकर कसा काय संपला. मी तेव्हा काय उत्तर देणार आहे? सुनबाई, आज एकादशीचा दिवस आहे. आजच्या दिवशी दान करणे खूप उत्तम असते. आणि जास्त कुठे, मी तर फक्त थोडीशी कणिकच दान केली आहे. मी तेच म्हणते, हे काही चालणार नाही. हे दान पुण्य केल्याने काही महाल उभे राहणार नाहीये. बरं आहे मुली, जसं तू म्हणशील तसं. मोहिनीच्या सासूबाई काहीच म्हणू शकले नाही. त्या तशाही आपल्या मुला सुनेसोबत जीवनाच्या वृद्ध काळातील वेळ काढत होत्या. पण मोहिनीला याबद्दल जाण नव्हती. तिला दानपुण्य करणे अजिबात आवडत नव्हते. म्हणूनच ती स्वतः तर दान करत नव्हतीच, पण आपल्या सासूला सुद्धा करू देत नव्हती. मदन बाळ, उद्या मकर संक्रांतीचा सण आहे. या दिवशी दान केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात. मला असं वाटतं तू उद्या सुनबाईसोबत काही दानपुण्य करावे. बरं आई, मी नीट सर्व व्यवस्था करतो. काही विशेष तर गरजेचे नाहीये. फक्त काही अन्न, कपडे आणि फळे व गोड पदार्थ आणशील. हे सगळे गरजू लोकांमध्ये वाटून देशील. बरं आहे आई, मी सर्व काही तयार करतो. आईसोबत बोलणे झाल्यानंतर मदन आपल्या खोलीत येतो आणि मोहिनीला सर्व काही सांगतो. अरे, काय वेळ लागली आहे का? मकर संक्रांती, एकादशी, अमावस्या, हे तर सगळे येतच असणार. नेहमीच यांच्या मागे पैसे उधळत बसाल तर आपण रिकामेच होऊन जाणार. मकर संक्रांतीला दान करण्याऐवजी तुम्ही माझ्यासाठी सोन्याचा हार घेऊन या. तो तर पुढे कामास येणार. पण जर तुम्ही मकर संक्रांतीवर दान पुण्य करण्याची वार्ता केली तर पुढे माझ्यासोबत बोलू नका. मी समजून घेणार मग की तुम्ही तुमच्या आईचेच म्हणणे ऐकता. अगं, पण इतकं चिडायला काय झालं? नाही करणार उद्या मकर संक्रांतीचं दान. बस, मी तुला सोन्याचा हार करून देतो. आता तर तू आनंदी हो. सासूबाई, आता मी तुम्हाला दाखवतेच की मदन कोणाचे ऐकणार. हे तुमचे अजिबात ऐकणार नाही. उद्या मकर संक्रांतीचे काही दान बिन होणार नाहीये. पुढच्या दिवशी मकर संक्रांत होती. या दिवशी लोक आपल्या क्षमतेनुसार दान पुण्य करतात. सुरेखाने पाहिले की मदनने बाजारातून काहीच आणले नाहीये. तिने विचारले, मदन बेटा, तू आज दान करण्यासाठी काहीच आणलं नाही? मी तर कालच म्हटलं होतं की अन्न, वस्त्र, काहीही आपल्या क्षमतेप्रमाणे दानासाठी घेऊन येशील. तू दुकानातून एखाद कापडच आणले असते तर त्याचेच दान तुझ्या हाताने झाले असते. आई, मी तर विचार केला होता की दान करूया, पण मोहिनीने नाही म्हटले. ती म्हणाली की माझ्यासाठी सोन्याचा हार आणा. म्हणूनच मी काहीच आणले नाहीये. बेटा, दान करणे आपल्या संस्कृतीचा भाग आहे आणि आज तर मुख्यत्वाने दान हे केलेच पाहिजे. मोहिनीला समजावून बघायला पाहिजे होते. तेवढ्यात मोहिनी तिथे येते. तिच्या गळ्यात सोन्याचा हार होता. बघा तर, हा हार किती सुरेख दिसत आहे, होय ना? तुम्हाला कसा वाटला? आई, मी मोहिनीसाठी हा सोन्याचा हार घेतलाय. कसा आहे? मोहिनी, आज मकर संक्रांती आहे. आज दान करण्याचे महत्त्व आहे. तू आज काही दान करण्याबद्दल विचार केला आहे का? आई, तुम्हाला तर फक्त दान पुण्य हेच दिसत असतं. आम्हाला स्वतःकडे सुद्धा बघायचे आहे. मी तर काहीच विचार दानाबद्दल केला नाहीये. आणि तसेही माझ्यासाठी हा हार जास्त महत्त्वाचा आहे. दान केल्याने आपले घर चालणार आहे का? मोहिनी आपला हार घेऊन आत जाते.
बाबा, मोहिनीची हाव आणि दानाची कमतरता यामुळे आपला समतोल बिघडतोय. तिच्या असल्या कर्मांचे काय परिणाम होणार? तिच्या कर्मांचा प्रभाव तिच्या कुटुंबावर आणि त्यांच्या धर्मावर सुद्धा होत आहे. तिच्या असल्या व्यवहारामुळे अनिष्ट होण्याची आशंका आहे. मुलांनो, प्रत्येक प्राण्याकडे आपली इच्छा आणि बदल करण्याची क्षमता असते. मोहिनीचा मार्ग काळजीत टाकणारा आहे, पण त्यात सुधारणा होण्याची शक्यता सुद्धा आहे. मी मोहिनीच्या मनावर सूक्ष्म प्रकारे प्रभाव टाकून तिला दानाकडे वळवण्याचा प्रयत्न करणार. प्रत्येक मनुष्यात चांगुलपणाचे गुण असतात आणि त्याचे कर्मच त्याच्या भाग्याचे निर्धारण करतात. मदन सकाळी दुकानात जाण्यासाठी तयार होत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. होय, मी तर आपल्या आवडीनुसारच कपडे तयार केले होते. आपण माल घेत का नाहीये? मी तर दर पण बरोबर लावले आहे. काय झाले शेठजी? दुसरीकडून शेठ म्हणतात, नाही मदन, मला तुमचा माल नाही आवडला. मी वेगळ्या दुकानदारासोबत गोष्टी करून घेतल्या आहे. आता मी त्याच्याकडूनच सामान घेणार आहे. मला क्षमा करशील? हे काय झाले? अरे, शेठजी तर आमचे मोठे ग्राहक होते. त्यांच्याकडूनच लाखोंचा व्यवसाय होत होता. आता मी काय करणार? हे तर फारच कठीण आहे. मदनची परिस्थिती खराब होत चालली होती. एकानंतर एक त्याचे ग्राहक त्याला सोडून जात होते. त्याची परिस्थिती इतकी खराब झाली होती की त्याला पत्नीचे दागिने सुद्धा विकावे लागले. तो खूपच ताणात होता, कारण आता त्याच्याकडे कर्ज फेडण्यासाठी घर विकण्याऐवजी काहीच रस्ता उरला नव्हता. मी तर हैराण झालो आहे. सर्व काही तर बरे होते, अकस्मात हे सगळे असे काय झाले? मदन बाळ, प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वकमाईमधून काही भाग दानात अवश्य द्यायला पाहिजे. वर्षातील काही दिवस असतात जेव्हा दान केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी येते. पण मोहिनीने तर कधीच दान केले नाही, न कधी तुला करू दिले. मागच्या मकर संक्रांतीला सुद्धा मी दानासाठी म्हणाले होते, पण तुम्ही ऐकले नाही. हे सगळे त्यामुळे सुद्धा तर होणे शक्य आहे. आई, मला क्षमा कर, मी चुकलो. आई, मला पण क्षमा करा. माझ्या चिकटपणामुळेच हे सगळे झाले असेल, पण काही तर रस्ता असेल ना ज्यामुळे हे सगळे पुन्हा बरे होणार. सुनबाई, या सर्वांवर एकच उपाय आहे. गरिबांना दान करा, उपाशी लोकांना अन्न द्या, प्राण्यांना दाणे आणि चारा द्या, तहानलेल्यांना पाणी द्या आणि गरजूंची मदत करा. हे सर्व केल्याने तुमचे कष्ट दूर होणार आणि घरात आनंद येणार. आई, मी शब्द देते, मी आणि मदन मिळून दान करणार, उपास करणार, लोकांची मदत आणि चांगली कामे करणार. आता मी चिकटपणा कधीच करणार नाही. मोहिनीने आपल्या सासूचे ऐकून दान करणे सुरू केले. हळूहळू मदनचा व्यवसाय बरा चालू लागला. त्याला नवीन ऑर्डर्स मिळाले आणि त्याचे जुने सगळे ग्राहक सुद्धा परत आले. त्यांच्या घरात पुन्हा सुख समृद्धी आली. एका वर्षानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी मोहिनीने आपले पती आणि सासू यांच्यासोबत मंदिरात पूजा केली आणि दानधर्म केले. तिच्या उत्तम कर्मांमुळे तिच्या घरात आनंद आणि सुख नांदू लागले. भविष्य पुराणाप्रमाणे मकर संक्रांतीची व्रतकथा आणि संपूर्ण वर्णन असे आहे. सूर्यदेव आपले पुत्र शनिदेव यांना भेटायला जातात. शनी मकर राशीचे देव आहे, त्यामुळे या सणाला मकर संक्रांती हे नाव आहे. मकर संक्रांतीविषयी वर्णन महाभारतात सुद्धा आहे. महाभारताच्या कथेनुसार गंगापुत्र भीष्म यांना इच्छा मृत्यूचा वर मिळाला होता. भीष्म पितामह महाभारताच्या युद्धात कौरवांकडून लढले होते. ते एक महान योद्धा होते. जेव्हा अर्जुनाच्या बाणांमुळे ते शरशय्येवर होते, तेव्हा त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवसाची महिमा ओळखून आपल्या मृत्यूसाठी हाच दिवस निवडला होता. महान आत्मा आणि विद्यावान असल्यामुळे त्यांना हे माहीत होते
की सूर्य दक्षिणायन असल्यावर मोक्ष मिळत नाही, पुन्हा जन्म घ्यावा लागतो. महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा सूर्य उत्तर दिशेकडे गतिमान झाले तेव्हा भीष्म पितामह यांनी प्राणत्याग केला. हिंदूंमध्ये एक आणिक मान्यता आहे की मकर संक्रांतीच्याच दिवशी गंगा नदी स्वर्गातून निघून पृथ्वीवर राजा भगीरथच्या मागे आली होती. त्या कपिल मुनीच्या आश्रमांपासून गंगासागरापर्यंत पोचले. पृथ्वीवर आल्यामुळे गंगाच्या पवित्र पाण्याने राजा भगीरथ यांनी आपल्या पूर्वजांसाठी तर्पण केले होते. संक्रांतीच्या दिवशी गंगासागर येथे मोठा मेळा भरतो. मकर संक्रांतीच्या सणाबद्दल एक तिसरी कथा सुद्धा प्रचलित आहे. याप्रमाणे यशोदा मातेने मकर संक्रांतीच्या दिवशी अपत्य प्राप्तीच्या लक्ष्याने उपवास केला होता. त्या दिवशी स्त्रिया एकमेकींना तिळाचे दान देतात. तिळाची उत्पत्ती विष्णुदेव यांच्यापासून झालेली असल्यामुळे ते दान केल्याने पापमुक्ती होते. तीळ गरम असल्यामुळे ते शरीराला रोगमुक्त ठेवतात. या दिवशी तिळाचे दान करणे खूपच शुभ असते. हे दान शनी आणि राहूच्या पीडेपासून मुक्तता देत असून सूर्यदेव आपल्याला यश आणि समृद्धी देतात.